नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी अश्विनी। चला तर पाहूयाच्या टॉप 10 हेडलाईन्स। केदारनाथच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातल्या तिघांचा मृत्यू। राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा आणि मुलगी काशीचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू। अहमदाबाद विमान दुर्घटनेतल्या 42 मृतांचे कुटुंबियांपासून डीएनए जुळले। आतापर्यंत 14 मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन। 3 दिवसांनंतरही अनेक मृतांची ओळख पटेना। डीएनएच्या आधारे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींची ओळख पटली। संध्याकाळी मृतदेह कुटुंबियांना सोपवणार, गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघची माहिती। रश्मी ठाकरेंच्या हट्टामुळे आदित्य ठाकरेंना मंत्रिपद। भरत गोगावले यांचा दावा, स्वतः मुख्यमंत्री असताना मुलाला मंत्रिपद देणं चुकीचं असल्याचं हे वक्तव्य, तर गोगावले सारख्या उडाणटप्पू लोकांना उत्तर देत नाही, भास्कर जाधवांचा निशाणा। शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंची शाखा प्रमुखांची चर्चा। आगामी महापालिका निवडणुकांसाठी कामाला लागण्याचे आदेश ठाकरेंनी करून दाखवलं, गद्दारांनी घालवून दाखवलं, हा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना। फडणवीस राजभेटीतल्या चर्चेची माझ्याकडे इत्तंभूत माहिती। रोकटोक मधून संजय राऊतांचा दावा, फडणवीस एकाच वेळी सगळ्यांना खेळू पाहतायत, प्रत्येक जण आपल्या तालावर नाचतो असं फडणवीसांना वाटतं, राऊतांचा निशाणा। नाशिकच्या सुधाकर बडगुजर आणि गणेश गीतेंच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त। वरिष्ठांच्या सूचनेनंतर स्थानिक भाजपाचा विरोध मावळला, पक्षाचा निर्णय मान्य असल्याचं पदाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। दिवंगत संतोष देशमुखांचा मुलगा विराजचा शैक्षणिक खर्च मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार। विराज आणि धनंजय देशमुखांचा मुलगा सदाभाऊ खोतांच्या सैनिकी शाळेत शिकणार। पत्नीनंच पतीची कुऱ्हाडीने वार करून केली हत्या। नाशिकच्या सुरगाण्यातील धक्कादायक घटना। 2 महिने शोषखड्ड्यात पुरून ठेवला मृतदेह। पुण्याचा सराईत गुंड अट्टी रेहम शेखचा सोलापूर पोलिसांकडून एन्काउंटर। लांबोटी जवळच्या चकमकीत अट्टीचा एन्काउंटर। पुण्यातल्या हडपसर, वानवडी आणि कोंडव्यातल्या 15 गुन्ह्यांमध्ये होता सहभाग। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।